त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची लूट करणारे 2 भामट्यांवर गुन्हा दाखल। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात जगभरातून भाविक दर्शनासाठी येत असतात। मंदिराचे अधिकृत नियमानुसार दर्शनासाठी 200 रुपये प्रमाणे देणगी दर्शन पास सुविधा सुरू आहे। सलग सुट्ट्या असल्या की त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहायला मिळते। गर्दी असल्यावर भाविकांना रांगेमध्ये राहूनच दर्शन करावे लागते। रांगेत उभे राहण्याऐवजी पैसे देऊन लगेच दर्शन करून देण्याचे आमिष दाखवणारा येसमांविरुद्ध माननीय प्रधान सत्र न्यायाधीश नाशिक यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी दर्शनासाठी भाविकांची फसवणूक करणारे 2 भामट्यांवर गुन्हा दाखल केलाय। दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी नाशिक शहरातील पंचवटी येथील 2 भाविक दर्शनासाठी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे 200 रुपये दराचे देणगी दर्शन पास घेऊन दर्शन रांगेत उभे असताना एका संशयित इसमाने त्यांना भेटून मी तुम्हाला 10 मिनिटात दर्शन करून देतो, तुम्ही घेतलेले पास दर्शनाकरिता 4 ते 5 तास वेळ लागेल, मी तुम्हाला 3000 रुपयामध्ये व्हीआयपी दर्शन करून देतो असे सांगून सदर संशयित आणि त्याच्या साथीदारासह यातील भाविकांना मंदिराचे आत प्रवेश देऊन दर्शन करून मंदिराचे बाहेर येतात। त्यांच्याकडून व्हीआयपी दर्शनाचे 3000 रुपये रोख स्वरूपात त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे कोणतीही अधिकृत फी आकारण्याबाबत कुठलीही सुविधा नसताना तसेच त्याबाबत भाविकांना कोणतीही रिसीट न देता त्यांची फसवणूक केली म्हणून संशयित इसम नामे गोटीराम मनाजी पेहरे व 41 वर्ष राहणार खडकवाडी तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक व दुसरा अभिषेक कडलक राहणार त्र्यंबकेश्वर फरार याच्या विरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 52/2026 भारतीय न्याय संहिता कलम 318(4)(3)(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। यातील आरोपी क्रमांक 1 यास वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून सदर प्रकरणी पुढील तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री महेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेश गावित हे करत आहेत। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आवाहन करण्यात येते की व्हीआयपी दर्शनासाठी कोणीही इसम जास्त पैसे घेऊन दर्शन देतो असे सांगून आमिष दाखवत असेल तर लागलीच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे अथवा त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्ट यांच्याशी संपर्क करावा। कोणीही भाविकांनी प्रलोभनास बळी पडू नये असे आवाहन पोलीस दलातर्फे करण्यात येत आहे। सदर प्रकरणी माननीय प्रधान जिल्हा सत्र न्यायाधीश श्री RN रोकडे सो व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिर संस्थानचे अध्यक्ष माननीय जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्रीमती PV घुले मॅडम तसेच नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री महेश कुलकर्णी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री राजेश गावित, पोलीस हवालदार सचिन जाधव, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गांगुर्डे, श्रावण साळवे, अमोल बोराडे, नंदू मुसळे, चालक अंकुश भोईर यांची पथकाने सदरची कारवाई केलेली आहे। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।